नमस्कार. आज आपण बनवूया मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारा शिरा. प्रथम कढईमध्ये 1 वाटी तूप आणि 1 वाटी रवा घ्यायचा. गॅसची आच मंद ठेवायची आणि तो हळूहळू भाजायचा. रवा भाजायला 8 ते 10 मिनिटं लागतात. मंद आचेवर कंटिन्युअस स्टर करत रवा भाजायचा. थोड्या वेळाने रवा फुलू लागेल, हलका होईल. थोडा थोडा सुगंध पण दरवळेल आणि हळूहळू रव्याचा कलर बदलेल. रव्याचा कलर थोडासा हलका ब्राऊन होईपर्यंत शिऱ्याला कंटिन्युअस भाजायचा आहे. रवा भाजणं होईस्तोवर 4 वाटी गरम पाणी साईडने तापवत ठेवायचं. 1 वाटी रवा घेतला तर त्याला 4 वाटी पाणी लागेल. 1:4 असे माप आहे. नंतर रव्यामध्ये 1 वाटी साखर टाकून छान भाजायचं. रव्याचा कलर हळूहळू बदलेल. थोडासा हलका ब्राऊन झाला की मग त्यामध्ये आपण पाणी टाकूया. जेवढा आपण रव्याला खमंग भाजू तेवढाच आपला शिरा एकदम रुचकर होणार. रवा भाजून झाला आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू. थोडंसं पाणी टाकून रव्याला छान फुलवून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं आणि त्यानंतर उरलेलं सगळं पाणी रव्यामध्ये टाकून हळूहळू ढवळायचं आणि त्यावर झाकण ठेवून छान त्याला शिजू द्यायचं. रव्यामध्ये तुम्ही आणखी पाणी टाकू शकता. जेवढं जास्त पाणी टाकू तेवढा शिरा छान मऊ होईल. रवा सगळं पाणी शोषून घेईल. छान मिक्स करायचं, हळूहळू छान ढवळायचं आणि नंतर त्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ वाफ काढून घ्यायची. अगदी 5 मिनटं वाफ काढली तरी पुरेसे आहे. वाफ काढून झाली की त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करायचं आणि थोडे केसर आणि विलायची पावडर टाकायची. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आणखी 5 मिनटं तूप सुटेपर्यंत रव्याला झाकून वाफ येऊ द्यायची. आपण त्याला जेवढं झाकून ठेवू तेवढीच छान त्याला तूप सुटेल आणि शिरा एकदम मऊ होणार. मध्ये मध्ये थोडा शिरा ढवळला तरी चालतं. शिऱ्याला छान तूप सुटलं आहे. आता हा शिरा खाण्यासाठी अगदी रेडी झालेला आहे. खूप खमंग असा शिरा, मऊ तोंडात विरघळणारा शिरा तयार होतो. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.